तुमच्याही धने पावडरचा रंग काही दिवसांनी असा फिकट होऊन जातो का? तर त्यासाठी ना आजचा हा व्हिडिओ नक्की पहा. कारण बऱ्याचदा आपण जेव्हा धने पावडर बनवतो ना, तर काही दिवसांनी आपला धने पावडरचा रंग असा फिकट होऊन जातो, असा हिरवागार राहत नाही. तर हिरवागार होण्यासाठी ना आज आपण एक खास ट्रिकही वापरणार आहोत आणि वर्षभर ही धने पावडर कशी स्टोअर करायची जेणेकरून आपला रंग, सुगंध, चव ती धने पावडर संपेपर्यंत जशीच्या तशी टिकून राहील. यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. आणि अजून तुम्ही धने पावडर बनवली नसेल तर हा व्हिडिओ बघून नक्की बनवा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर धने पावडर बनवत असताना जे जे साहित्य आणि जे जे प्रमाण मी इथे सांगत आहे ना, अगदी तुम्ही तसंच घ्या आणि सेम तशीच बनवा, जेणेकरून तुमची सुद्धा धने पावडर माझ्यासारखीच अशी हिरवीगार राहील, अगदी संपेपर्यंत जशीच्या तशी राहील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, धने कसे घ्यायचे. आता बाजारामध्ये ना बऱ्याच प्रकारचे धने अवेलेबल असतात. तर त्यात आपल्याला हा घ्यायचा मस्त असा मोठा टपोरा आणि रंगाने हिरवागार. याला इंदोरी धने म्हटलं ना तर मार्केटमध्ये अगदी सहज देतात. हे इंदोरी धने ना रंगाने छान हिरवेगार असतात आणि हे जे रेग्युलरवाले जे धने असतात ना ते आपल्याला इथे घ्यायचे नाही. हे रंगाने ब्राऊन असतात. त्याची धने पावडर रंगाने अशी हिरवीगार होत नाही आणि सुगंधसुद्धा अगदी जशी जशी ही जुनी होत जाते ना तर कमी होत जातो. तर त्यासाठी ना असे धने आपल्याला स्किप करायचे आहे आणि असे हिरवेगार धने आपल्याला घ्यायचे आहे. तर याला इंदोरी धने म्हणतात. तुम्ही मार्केटमध्ये गेला तर सहज उपलब्ध होतील. आता हे धने आणल्याच्या नंतर काय करायचे, इथून मी ज्या टिप सांगत आहे ना अगदी बारकाईने लक्षात घ्यायचे आहे. सुरुवातीला ना आपल्याला हे स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे, कारण जे आपण हे मार्केटमधून आणतो ना, हे जे धने असतात ना ते डायरेक्ट शेतामधून हे मार्केटमध्ये विकायला आलेलं असतं. त्यामुळे बरीचशी धूळ, कचरा किंवा काड्या सुद्धा ह्यामध्ये असतात. त्यामुळे आपल्याला साफ करून घेणं फार गरजेचं आहे. आणि साफ करून झाल्याच्या नंतर ना बरेच जण काय करतात, जी धने पावडर आहे ना, धने पावडर बनवताना ही चूक नेहमी करतात की धने जे आहे ना ते भाजून घेतात. तर असं अजिबात करायचं नाही, कारण जेव्हा आपण धने भाजतो ना तेव्हा त्यांचा रंग हलकासा लाईट होत जातो. जशी आपल्याला हिरवीगार धने पावडर हवी असते ना तशी अजिबात होत नाही. त्यामुळे ही चूक तर अजिबात करायची नाही. धने आणल्याच्या नंतर चाळणीने स्वच्छ असे चाळून घ्यायचे आहे, कारण हे बघा असे बारीक बारीक मातीचे कण असो किंवा बारीक बारीक काड्या असतात त्या निघून जातात. असे चाळणीने चाळून घ्यायचं. त्यानंतर फक्त आपल्याला हे धने एक दिवस उन्हामध्ये वाळवायचे आहे. यापेक्षा अजिबात जास्त दिवस हे धने आपल्याला वाळवायचे नाही. जास्त वाळवल्यामुळे सुद्धा रंगावरती परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त एकच दिवस आपल्याला उन्हामध्ये वाळवायचे आहे. तर आता एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्याच्या नंतर हे पहा, धने मस्त असे आता आपण मिक्सरला याची धने पावडर बनवायला घेऊया. आता जर तुम्हाला अजून जास्त प्रमाणात बनवायची असेल ना तर तुम्ही ही डंकावरून दळून आणू शकता किंवा गिरणीमधून दळून आणू शकता. आता ही धने पावडर बनवताना ना अगदी छान अशी सुगंधित व्हावी, त्यासाठी इथे मी साधारणतः एक 20 ग्रॅम एवढे तमालपत्र घेतलेले आहे. धने पावडर जेव्हा तुम्ही बनवणार असाल ना त्यामध्ये हे तमालपत्र नक्की वापरा, कारण तमालपत्रामुळे सुगंध तर छान येतोच आणि धने पावडर हिरवीगार होण्यास सुद्धा मदत होते. आता हे कुठलेही जिन्नस मी भाजून घेतलेले नाही, फक्त हे उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहे. तोडून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा धने पावडरला हिरवागार रंग येत नाही ना त्यावेळेला काय करायचं, इथे मी साधारणतः एक 25 ग्रॅम एवढी हळद पावडर घेतलेली आहे. जर तुम्हाला हळद पावडर घ्यायची नसेल ना तर अख्खे हळकुंड येतात ना ते छान असे बारीक करून घ्यायचे आहे. ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. त्याने सुद्धा अतिशय छान असा रंग येतो. आणि धने पावडर बनवताना फक्त हे दोनच मुख्य जिन्नस आपल्याला घ्यावे लागणार आहे हिरवागार रंग येण्यासाठी. याला तुम्ही टिप म्हणू शकता किंवा ही ट्रिक सुद्धा आहे. आता मी घरीच ही मिक्सरला फिरवून घेणार आहे. घरीच ही मी धने पावडर बनवणार आहे. जर तुम्हाला डंकावर दळायची असेल ना तर तुम्ही डंकावर सुद्धा दळायला नेऊ शकता. थोडे थोडे धने आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि थोडी थोडी हळद पावडर टाकायची. जितकी जमेल ना तितकी आपल्याला छान अशी बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता ही जरी तुम्हाला बारीक स्वरूपाची दिसत असेल ना, परंतु यामध्ये आपण जे तमालपत्र घातलेले आहे ना त्याचे थोडेसे धागे शिल्लक राहतात. त्यामुळे आपल्याला नाही पुन्हा एकदा चाळणीने चाळून घ्यायची आहे. आता तुम्ही डंकावर जर दळून आणणार असाल ना तर काय करायचं, दळताना ही धने पावडर शक्यतो हळद जेव्हा दळलेली असेल ना त्यावरतीच दळा. इतर कुठलीही मिरची पावडर किंवा मसाला दळलेला असेल ना त्यावरती अजिबात ही धने पावडर दळू नका, त्यामुळे रंगावरती परिणाम होतो. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा तुम्ही डंकावर दळून आणणार असाल ना तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे पहा, चाळल्यानंतर बऱ्यापैकी असा जाडसर भाग शिल्लक राहतो. तो पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा. बाकीच्या राहिलेल्या धन्यांसोबत तोही दळून घ्यायचा आहे. एकदम बारीक स्वरूपाची ही आपली धने पावडर तयार झालेली आहे. रंग तर तुम्हाला आत्ताच दिसायला लागलेला आहे. किती छान असा हिरवागार हा रंग ह्या धने पावडरला आलेला आहे. संपूर्ण धने पावडर आता मी इथे चाळून घेतलेली आहे. आपली 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही धने पावडर इथे तयार झालेली आहे.
अगदी छान असा घरभर सुगंध पसरलेला आहे. यामध्ये जास्त काही साहित्य घालायचं नाही. फक्त मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहे ना, त्या नक्की तुम्हाला वापरायचं आहे. कारण बरेच जणांचे प्रश्न असतात, की आम्ही प्रमाण व्यवस्थित घेतलेलं आहे. सगळे जिन्नसही व्यवस्थित घेतलेले आहे. अगदी सेम तुमच्याप्रमाणेच केलेले आहे. परंतु बऱ्याचशा बारीक-सारीक गोष्टीसुद्धा मी सांगत असते. त्या जर कुठे राहिल्या ना, तर आपला पदार्थ नक्कीच बिघडणार आहे. तर त्यासुद्धा गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे आणि तो पदार्थ बनवायचा आहे. आता धने पावडर तर आपली बनवून झालेलीच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा टास्क म्हणजे आपल्याला ही स्टोअर कशी करून ठेवायची आहे. जर आपण स्टोअर व्यवस्थित करून ठेवली नाही, तर ही काही दिवसातच खराब होणार आहे. इथे तुम्हाला 2 प्रकारचे धने पावडर दिसत असेल. एक आत्ता जी आपण तयार केलेली आहे आणि एक मी मार्केटमधून आणलेली होती. आता या दोन्हीही धने पावडरमधला फरक तुम्हाला दिसतच असेल. जेव्हा आपण हिरवेगार धने घेतो ना, तेव्हा आपली धने पावडर मस्त अशी हिरवीगार होतो आणि जे ब्राऊन धने येतात ना, ते घेतली तर त्याची धने पावडर अशी थोडीशी ब्राऊनच होते आणि तिचा सुगंधसुद्धा जास्त दिवस राहत नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता ही धने पावडर स्टोअर करत असताना आपल्याला इथे लागणार आहे हिंगाचे खडे. हिंग पावडर न घेता आपल्याला इथे हिंगाचे खडे घ्यायचे आहे आणि जेव्हा आपण एखाद्या बरणीत किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवणार असू ना, तेव्हा आपल्याला हे हिंगाचे खडे ह्या धने पावडरमध्ये ठेवायचे आहे. त्यामुळे आपली धने पावडर भरपूर दिवस छान अशी टिकणारही आहे आणि डबा संपेपर्यंत जशीच्या तशी राहणार आहे किंवा किडे किंवा अळीजाळीसुद्धा लागणार नाही. आता स्टोअर करत असताना ना, शक्यतो जर शक्य झालं ना, तर तुम्ही अशी काचेचीच बरणी घ्या. कारण यामध्ये जे आपण मसाले स्टोअर करून ठेवतो ना, ते अजिबात खराबही होत नाही. किडे, आळ्या, जाळ्या अजिबात लागत नाही. त्यामुळे शक्य झालं ना, कुठलाही मसाला असू दे, तुम्ही लाल मिरची पावडर, हळद पावडर म्हणा किंवा अशी धने पावडर असू द्या, ती शक्यतो काचेच्या बरणीतच स्टोअर करून ठेवा. प्लास्टिकच्या किंवा इतर कुठल्याही स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू नका. तर अशी काचेची बरणी असेल ना, तर त्यामध्ये ठेवायचं. अर्ध्या प्रमाणात जेव्हा आपण धने पावडर भरतो ना, त्यावेळेला एक हिंगाचा खडा ठेवायचा आणि बरणी भरल्याच्या नंतर यामध्ये वरती आपल्याला पुन्हा एकदा एक हिंगाचा खडा ठेवायचा आणि झाकण घट्ट लावायचं आणि एखाद्या कोरड्या जागी ठेवायचं आहे. आता हे तर झालं स्टोअर करून ठेवायचं. आता अगदी तुम्हाला 1 वर्षापेक्षाही जास्त दिवस जर ही स्टोअर करून ठेवायची असेल ना, तर काय करायचं, एक झिपलॉक बॅग येते ना, त्यामध्ये तुम्ही ही धने पावडर भरायची आहे आणि व्यवस्थित पॅक करून आपण ही फ्रीजरमध्ये ठेवायची आहे. त्यामुळे ना आपली धने पावडर अगदी तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष आरामात स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही आणि रंगसुद्धा कुठेही चेंज होत नाही. फक्त आपल्याला जेवढी हवी असेल ना, तेवढी काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित पॅक करायची आणि पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची आहे. तर आता मस्त अशी आपली ही 1 ते 2 वर्ष टिकणारी धने पावडर तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशा वाटल्या सांगितलेल्या टिप आणि ट्रिक, त्या नक्की वापरा आणि ह्या वर्षी तुम्ही अशा पद्धतीने धने पावडर नक्की बनवा. रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.